काय वाटतं तुम्हाला कोण कशाबद्दल? खासदार? आता प्रत्येक पक्ष जो आहे त्याची असलेली शक्ती ताकद त्यानुसार शक्यतो बिनविरोध होण्यासाठीचे सगळेच प्रयत्न करतील. नाही झालं तर मग निवडणूक होते. एकूण 7 जागा आहे महाराष्ट्रातल्या आणि 6 जागांवर बिनविरोध निवडून येईल अशी परिस्थिती आहे. मात्र 7वी जागा जी तर त्यासाठी मतदान घ्यावं लागणार आहे. मग त्यामध्ये आता जर बघितलं तर पवार साहेबांच्या पक्षाची संख्याबळ कमी आहे. तर मग काय सांगाल? मला काय माहिती नाही, कारण पवार साहेब हे काँग्रेस आणि उद्धवजी ठाकरे आणि पवारसाहेब हे एकत्रित आहे. तर कदाचित जर तिघांची जर बेरीज जर झाली आणि त्यांनी जर पाठिंबा दिला तर सोपं होईल पवारसाहेबांना. ठीक आहे, आज शिवजयंती असल्यामुळे शिवप्रेमी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात गर्दी करणं हे स्वाभाविक आहे. शासनाने सुद्धा तिथे काही व्यवस्था चांगली ठेवलेली आहे, तरीसुद्धा या अडचणी येतात. यापुढे जे आहे शासनाने आणि तिथल्या लोकांनी जिल्हा यंत्रणेने सुद्धा अधिक काळजी घ्यायला पाहिजे. जी मुलं जखमी झाली असतील त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा जिल्हा यंत्रणेने ताबडतोब काळजी घ्यायला पाहिजे. आणि दिवसभरामध्ये सुद्धा आता आणखी लोक येतील, तिथे काही अडचणी होणार नाहीत निर्माण, या संदर्भामध्ये सुद्धा पोलीस आणि जिल्हा यंत्रणा यांनी काळजी घ्यावी एवढं मी सांगेन. निधी म्हणजे त्यांना जे पैसे वितरित होणार होते, डिसेंबरचे पैसे होते ते जानेवारी 2 महिन्यांचे सरकारचे पैसे जे आहेत कुठे जाणार नाही. आणि त्या बाबतीमध्ये अधिवेशन 2 दिवसावर आल्यामुळं कुठल्याही प्रकारचं जे आहे भाष्य करणं हे चुकीचं आहे. अधिवेशनामध्ये पुरवण्या मागण्या येतील, त्याच्यामध्ये कदाचित त्याची सोय केलेली असेल, त्याच्यानंतर पुढचं बजेट येईल, त्याच्यामध्ये पुढची सोय केलेली असेल. आम्हाला असा प्रश्न असं वाटतो की या 10-15 दिवसामध्ये हा सगळा प्रश्न सुटेल. असं आहे ना की तिथे आता अधिवेशन सुरू होतं, आता तोच तर बंद आहे. पण ह्या अशाच अधिवेशनाच्या काळामध्ये तिथल्या खासदारांनी जे आहे सगळ्यांनी जर उठून जर आग्रहाची मागणी केली तर सरकारला ऐकावं लागतं. पण तसं काही झालेलं जे आहे सामूहिकरित्या राज्यसभेत किंवा लोकसभेत असं दिसत नाही आहे. पण आम्ही पत्रसुद्धा पाठवलेलं आहे, मक्याच्या बाबतीमध्ये सुद्धा पाठवलेलं आहे, कांद्याच्या बाबतीत पाठवलेलं आहे, मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही ते सांगितलेलं आहे. मक्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मका त्याचं इष्टांक जे आहे ते वाढून द्यायला तयार आहे. पण त्यांचं म्हणणं असं आहे भारत सरकारचं की तुम्ही मका खरेदी करा, आम्ही तुम्हाला पैसे देऊ, पण तो मका तुम्ही तिथल्या तिथे राज्यातच संपवला पाहिजे, म्हणजे रेशनमध्येच तुम्ही तो दिला पाहिजे. आता त्या अडचणी आहेत, रेशनमध्ये काही लोक घेतात मका, काही लोक घेत नाही. अशा सगळ्या अडचणीतून आपण पुढे जातो आहोत, पण आपले प्रयत्न सुरू आहेत. चे प्रवक्ते सुनील माने यांनी मागणी केली. ठीक आहे ना, कारण रोहित पवार आता या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी बोलतात, त्यामुळे लोकांना वाटतं की यांच्यावर कोणी हल्ला करेल का. पण तसं काही हल्ला कोणी काही केलं असं आम्हाला तर काही वाटत नाही. कारण ते सुद्धा अजितदादांच्याबद्दल काय काय झालं असेल त्या प्रेमातून काहीतरी बोलत असतात ते, कारण ते त्यांचे काका होते अजितदादा. त्यामुळे अधिक खोलात जाणं त्याने हे काही चुकीचं आहे असं कुणालाच काय वाटत नाही. पण ठीक आहे ना, एक सूचना आलेली आहे, गृहमंत्री त्या संदर्भामध्ये विचार करतील. विमान अपघातामध्ये ब्लॅक बॉक्स जो आहे तर तो सहजपणे नष्ट होऊ शकत नाही असं रोहित पवार यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे VSRL जी कंपनी आहे तर तिचे उड्डाणे हे तत्काळ बंद करा अशी मागणी केली. असं आहे, मी आत्ताच सांगितलं, सगळ्याची चौकशी होईल. ब्लॅक बॉक्स हा खराब होत नाही हे बरोबर आहे. आता त्यांचं म्हणणं आहे की स्फोट एवढे झाले आणि
आगीचा प्रादुर्भाव एवढा होता त्याच्यात थोडंसं ते खराब झालं असेल. तरीसुद्धा काल मला वाटतं मी प्रफुल्ल पटेल यांचं थोडंसं ऐकलं. ते म्हणाले अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अमेरिकेमध्ये अशी यंत्रणा आहे की जी ह्या ब्लॅक बॉक्समधलं जे आहे, जे गूढ आहे ते उघडू शकतं. तर सगळ्या बाजूने प्रयत्न करू ना आपण, तो भाग नाही. आणि सरकारसुद्धा आणि भारत सरकारसुद्धा यामध्ये पूर्णपणे जे आहे काळजीपूर्वक लक्ष देत आहे. आणि कोणाच्या काय चुका आहेत, मुद्दाम काय कोणी केलं का, हा एक भाग वेगळा झाला. आणि दुसरा भाग की पायलटची चुकी झाली की इंजिनामध्ये किंवा रडारमध्ये काही मिस्टेक निर्माण झाल्या, काही अचानक काही नादुरुस्त झाल्या. हे दोन वेगवेगळे भाग आहेत. दोन्ही भागाचे जे आहे चौकशी होईल. झाल्यानंतर अमोल कोल्हे हे प्रदेशाध्यक्ष होणार होते असं रोहित पवार यांनी दावा केला आहे. आता प्रत्येकजण सगळे दावा करतायत. ज्यांच्याबरोबर ठरवलं असं ते म्हणतात, त्या अजितदादांनी तर काय आम्हाला सांगितलं नाही. आणि असं काय ठरलं हे आम्हाला तरी काही माहिती नाही. पण आणखीनही काय काय ठरलं असेल उद्या आणखीन ते काही सांगते. पण आता मी मागेच सांगितलं की आज आमच्या पुढे त्यांना काय कोणाला बोलायचं ते बोलू दे. आमच्या पुढे प्रश्न फक्त जे आहे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी काम हातात घेतलेलं आहे. त्यांना पूर्णपणे सहकार्य करणं, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करणं, आणि ज्यांना या सगळ्या गोष्टी अशा झाल्या, हे झालं ते त्यांनी त्यांच्याशी बोलावे ना. सुनेत्राताई जे आहेत आमच्या प्रमुख आहेत, त्या आहेत, काही नेते आहेत, त्यांच्याशी चर्चा करावं. असं झालं, असं झालं, असं झालं काय, आणि मग त्याचं करायचं ना करायचं जे आहे हे आता नवीन जे आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांचे लोक आहेत ते ठरवतील. परंतु विलिनीकरण झालं सुद्धा नाही, त्या अगोदर कुठल्या पदावर कोण बसणार हे सुद्धा ठरवून टाकलं होतं. मग त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री कोण होणार हे ठरलं असं, राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार हे ठरलं असं. आता कोणी काही सांगितलं तर आता आपण त्याच्यावर काय सांगू शकतो. 21व्या दिवशी बाहेर येऊ शकलं नाही, याबाबत रुपाली पाटील यांनी शोकांतिका व्यक्त केली आहे. ते बाहेर येईलच, कारण त्या विमानात नक्की काय झालं हे सांगणारं कोणीही जिवंत नाही. मग अशा वेळेला जे आहे, ही जी काही एक यंत्रणा जी आहे याबद्दल चौकशी करणार, हे काय आहे असं काहीतरी आहे. ती नवीन यंत्रणा ती फक्त ही चौकशी करते की विमान कुठून आलं, कसं आलं, काय झालं असेल, पेट्रोल ते फ्युएल किती भरलेलं होतं, काही चूक झाली असेल. ब्लॅक बॉक्स जरी थोडासा ते म्हणत असले खरं तरी त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी बाहेर पडतील. आणि त्यातूनच या सगळ्या बाहेर पडतील ना या गोष्टी. एका मोटारीचा अपघात नाही आहे की आपल्याला लक्षात ताबडतोब होईल, ओव्हरटेकिंग करताना झालं तर आणखीन काय झालं. हा अचानक झालेला अपघात आहे. तर याला वेळ लागतात. आता वर्षापूर्वी अहमदाबादचा जो अपघात झाला म्हणा किंवा काय झालं, 200-250 लोक ठार झाले. अजून त्याचं पूर्ण जे आहे अहवाल येतो आहे. ते हा नक्कीसुद्धा त्याच्या लवकर येईल अहवाल आणि सगळ्या शंका कुशंकाचं निरसन होईल. ज्यांची चूक असेल, आता कॅप्टनची चूक असेल तर त्याला काहीच करता येणार नाही, कॅप्टनने सुद्धा नाही केली, पायलट. पण कंपन्यांची काही चूक आहे का ते पाहिलं पाहिजे. इतर काय कोणाची काय चूक आहे तर ते पाहिलं पाहिजे. आणि जे कोणी असतील त्यांच्याविरुद्ध मग कारवाई होईल.
रोहित पवार यांनी असं दावा केलेला आहे की पायलटला कोणीतरी ब्लॅकमेल करत आहे आणि त्याच्यामुळं त्या पायलटनी विमान जे आहे तर ते आदळल्याचं शंका रोहित पवारांनी व्यक्त केली आहे. हे बघ, शंका आहे. शंका कुणीही कितीही शंका निर्माण करू शकतो, काही शंका निर्माण करू शकतो. माझं म्हणणं तर एवढंच आहे, ज्यांच्याकडे शंका असतील हे पुरावे असतील तर आता त्याच्यामध्ये जे आहेत वेगवेगळ्या या संस्था काम करत आहेत, तपास यंत्रणा काम करत आहेत, DGCA काम करत आहेत, पोलीस काम करत आहेत. सन्मान्य उपमुख्यमंत्री सुनेत्राताई त्या दिवशी मुख्यमंत्र्यांना भेटल्या आणि त्यांनी सांगितलं की CBIची इन्क्वायरी झाली पाहिजे. ताबडतोब CM म्हणाले मी अमित शहा यांना बोलतो, गृहमंत्री देशाचे, आणि त्यांना सांगतो की ठीक आहे तुम्ही ही चौकशी करा. आणि मग या तपास यंत्रणांकडे ज्यांच्याकडे जी जी काही माहिती असेल ती त्यांनी त्या तपास यंत्रणांना दिली पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये ती चौकशी करून किती तथ्य त्याच्यामध्ये आहे ते समजेल. जे प्रकरण समोर आलं आहे तर तक्रारदाराने त्या ठिकाणी स्टिंग ऑपरेशन केलं आणि त्यामध्ये 50,000 रुपयाची लाच मागताना जे आहे तर ते त्याच्यामध्ये दिसतं आहे आणि ते TV9च्या हाती ते स्टिंग ऑपरेशन आलेलं आहे. असताना म्हणजे धुळ्याहून शिर्डी येत असताना आपल्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यावेळेस नेमकं तुम्हाला काय अनुभव आला? तर खरं म्हणजे मी ठरवलं होतं की धुळ्याला जे आहे महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होतं आणि मग मुंबईहून धुळ्याला जायचं विमानाने आणि धुळ्यावरून शिर्डीला येऊन येवल्याला यायचं बाय कार. तर विमानात आम्ही सगळे बसलो, विमानाची दोन्ही इंजिन सुरू झाली आणि ते आता धावपट्टीवर जाणार त्याची तयारीच होती, धावपट्टीवर जायची आणि उड्डाण घेणार. तितक्या वेळेला डॅशबोर्डचे जे स्क्रीन्स जे आहेत ते दोन्ही जे आहेत बंद झाले. आता त्यामुळे मग साहजिकच जे आहे नेव्हिगेशन वगैरे सगळं काय होतं, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात, स्पीडपासून सगळ्या गोष्टी, कल्पना आणखी काय काय असेल. तर नशिबाने ते मध्येच कुठेतरी जे आहे ते जर बंद झाले असत्या तर लँडिंगला वगैरे प्रॉब्लेम झाला असतं, कुठे भरकटलं असतं, मला माहीत नाही काय झालं असतं. पण ताबडतोब मग ते उड्डाण जे आहे कॅन्सल केलं आणि आम्ही सांगितलं की ठीक कॅन्सल करून टाका काय, आणि तुमची इंजिनियर आल्यानंतर मग तुम्ही जा तर तुम्ही थांबा इथे. आणि मग गाडीनं जे आहे रस्त्यानं येवल्याला पोचलो. तर त्याला इंजिन आहे, मशीन आहे, त्याच्यामध्ये काही काही वेळेला ज्या अशा अडचण निर्माण होतात. साहेब पण याचा ट्रॉफिकचा फटका जो आहे मालेगावपासून ते थेट येवल्यापर्यंतचा हा गेल्या 4 दिवसापासून होतो आणि त्याचा फटका काल तुम्हाला पण बसला. तुम्हाला चांदवड लासलगाव मार्गे यावं लागलं. हे खरं आहे. आता अधिवेशन काळामध्येच ॲडिशनल DG त्या राज्यातले सगळं ट्रॅफिक, नॅशनल हायवे वगैरे जे आहेत त्याचं जे व्यवस्थापन ते करतात, तर त्यांची मीटिंग मी आता मुंबईलाच लावलेली आहे की ठीक आहे आता आपण बायपास करतो आहोत, येवल्याला मोठे रस्ते करणार आहेत, त्यासाठी सगळे आता प्लान्स वगैरे जे आहेत तयार होत आहेत. परंतु तोपर्यंत जे आहे ह्या विभागामध्ये जिथे जिथे बॉटलनेक झालेले असतील, जिथे जिथे गाड्या स्लो होतात आणि थांबतात, त्या ठिकाणी असं
पोलीस फोर्स लावावा लागेल आणि त्याचबरोबर आपल्या जनतेतून कार्यकर्त्यांमधून काही वॉर्डन्स आपल्याला घ्यावे लागतील. एवढे पोलीस मिळणार नाही, पण जर समजा 4 पोलीस मिळाले आणि 4 जर वॉर्डन असतील म्हणजे कार्यकर्ते की ज्यांना हौस आहे याच्यामध्ये काम करण्याची, तर ते शिकून त्या पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली मदत करू शकतात. मुंबईमध्ये सुद्धा आपण अनेक वेळा ही पद्धत वापरतो. नाशिकमध्ये सुद्धा मी त्यांना तेच सांगितलं. तर या सगळ्याचा आम्ही विचार करू. जोपर्यंत तुमचा बायपास होत नाही, मोठे रस्ते होत नाही, तोपर्यंत हे ट्रॅफिक जे आहे स्मूथ कसं होईल. आणि मला कोणत्या सांगितलं कुठल्या तरी घाटामध्ये काम चालू आहे, कन्नडच्या घाटामध्ये, त्यामुळे तो तिथला काहीतरी रस्ता बंद झाला, त्या पण गाड्या इकडे वळवल्या. ठीक आहे, असं होतं नाही, काम करायचं म्हटल्यानंतर त्या गोष्टी होतात. पण त्यातूनही आपल्याला आणखीन सुलभ कसं होईल त्यासाठी प्रयत्न करतो.